यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतोय. आणि या चालू असलेल्या मॅचमध्ये एका बाजूला आनंदी लॉजिक शिपिंग आणि दुसऱ्या बाजूला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. आणि या मॅचचं धावतं विवरण ऐकूयात नवी मुंबईमधील एक सुमधुर आणि हक्काचा आवाज, डिमांडिंग आवाज किरणजी मस्कर सरांना. थँक्यू सो मच. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जाऊया जिथे आपण पाहतोय श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ विपक्ष आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स स्पोर्ट्स चरण अशी मॅच सध्या खेळवली जाते. तुमच्या माहितीसाठी चरण टीमनं टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. मॅचच्या दिशेनं पहिला चेंडू अगदी डॉट, त्यानंतर एक सिंगल धाव मिड विकेट रिजन मधून डीप मधून. प्रमोद पाटील एका बाजूला आपण पाहतोय. पैलवान प्रमोद पाटीलनं आतापर्यंत चांगल्या स्पर्धा गाजवलेत. गावचा विभाग असो, ग्रामीण विभाग असो, नवी मुंबईचं क्रिकेट असो. जेव्हा जेव्हा नवी मुंबईमध्ये गावावरून दाखल झालाय पैलवान प्रमोद पाटील तेव्हापासून आपण पाहिलं तर त्याचा खेळ प्रत्येक जण पाहू इच्छितो, कारण की हा एक भारदस्त खेळाडू आहे. त्याच्या विरोधामध्ये सध्या गोलंदाजी जी आपण पाहतोय अर्थातच अक्षय आणि प्रमोद, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रकाश. दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर मैदानामध्ये डॉक्टर प्रकाश बॅकफुटला जाऊन स्क्वेअर गेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. खेळाडू आहे डीप मिड विकेट मधून, डीप स्क्वेअर एक रिजन मधून, एक्स्ट्रा कव्हर मधून वेगानं येतो. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली. एकेरी दुहेरी धावेचा ओव्हर क्रमांक 1 मध्ये प्रयत्न जो केला जातो तो आतापर्यंत दिसून आला. मात्र पैलवान प्रमोद पाटील जेव्हा जेव्हा स्ट्राईक वरती पाहतात तेव्हा तेव्हा अपेक्षा जरूर असते टीमला मात्र शांत संयमी. जेव्हा गरज आहे तेव्हा वार, जेव्हा गरज आहे तेव्हा शांतता, या दोन्ही गोष्टी या खेळाडूकडे पाहायला भेटलेत. लॉफ करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर थोडासा ठेवला. अवे फ्रॉम दी बॉडी थोडीशी ठेवली आहे आणि त्यानंतर अगदी चेंडू जाईल डॉट, निर्धाव चेंडू. यादी आवाज तुम्ही ऐकलात अर्थातच निलेशजी वर्डेकर सर. डीडींचा आवाज तुम्ही आज ऐकताय. मेन या व्यासपीठला संपूर्ण त्यांच्या माध्यमातून अँकरिंग केली जाते. डीप मिड विकेट रिजन, संधी प्राप्त झाली कॅचची आणि अखेरीस आपण पाहिलं तर ही कॅच पकडली जाते. पैलवान प्रमोद पाटीलला मात्र माघारी पाठवलं जाते, कारण की ज्या पद्धतीने ही शंकरने कॅच पकडली, शंकर चेंडूच्या खाली आला, उंजळ केली, या उंजळीमध्ये चेंडू अडकवला गेला. एक चांगली कॅच त्याच्या माध्यमातून पकडली. पहिली विकेट. तेव्हा मोठा धक्का या टीमला. प्रमोद पाटील ज्याच्याकडून अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा या टीम मध्ये एक असा आशेचा किरण आहे जो जेव्हा जेव्हा थांबला तेव्हा धावा त्यानं केले. टीमची टोटल अगदी स्थिर आहे 2 या आकड्यावरती. 2 ऑन स्कोर कार्ड, 2च धावा, 1 विकेटही गेले. ही 2 नाही फक्त 2 तू बोलू शकतो, कारण की आतापर्यंत ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ तब्बल 6 म्हणजे 1 ओव्हरचा खेळ झालेला आहे. आफ्टर 1 ओव्हर या धावा फक्त 2च आहेत. राजू हिरवडेकर अनुभवी गोलंदाज, लेजंड क्रिकेटर, अनुभवी क्रिकेटर गोलंदाजीसाठी दाखल झालेत. तुषार दाखल झालाय बॅटिंग साठी. तुषार जाधव. एक सिंगल धाव अगदी आरामामध्ये, कारण की जी 5 नंतरची वेळ आहे त्याच्यानंतर जी धावसंख्या ती पूर्णपणे थांबते. आज खूप चांगला सकाळी बरोबर 10:15 पहिला नारळ वाढवला आणि त्यानंतर अगदी सध्याचं टायमिंग तुम्ही पाहताय जे अगदी 5:30 संपूर्ण वेळ त्यामध्ये चर्चा क्रिकेटची राहिली, चर्चा आपण पाहिली तर स्पर्धेची राहिली, खेळाडूंची राहिली, षटकार चौकाराची चर्चा राहिली. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये आहे. अगदी वेलकम गेटच्या जवळ चेंडू जातोय. हाही चेंडू सीमा पार निघून जाईल. येतील 6 धावा. गरज आहे या फटक्याची, गरज आहे अशा फटक्यांची. या फटक्यामुळे धावसंख्येला एक चांगला आकार येईल, धावसंख्येला एक चांगला उकार भेटेल. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते जी 9 या आकड्यावरती. यानंतर आणखीन एक मॅच आहे ती कव्हर करायचीच आहे भाऊ. आजचं ओझं उद्या घेऊन नाही मॅच साठी यायचंय, त्यासाठी थोडा स्पीडअप घ्या. यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न, मिड विकेटला खेळाडू आहे, धाव दिली जाणार नाहीये. डॉट बॉल.
अगदी जास्तच बाहेर जिथे आपण पाहिलं तर धावा गोळा केल्या जात आहेत. एक सिंगल धाव भेटेल, दुसऱ्या धावेसाठी थांबवलंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. धावांसाठी धाव होत असताना मेन अंपायर आपल्याकडे वळतील, दोन्ही हात समांतर. सेट टू व्हाईट बॉल, व्हाईट +1. थोडीशी काळजी घ्यायची खेळाडूला, जर काही दुखापत झाली असेल तर प्लीज. आपण पाणी घेऊन जा. चषक सौजन्य SGM मित्र मंडळ तडवळे यांचा आभार व्यक्त करेल. मालिकावीरसाठी सायकल मुक्काम पोस्ट आपण पाहिले तर उमेशजी घाडगे आणि आमचे भाऊ चेतन पाटील त्यांनी स्पॉन्सर केले. सामनावीरसाठी अर्जुन मोहिते साहेब त्यांचा आभार व्यक्त करेल. वैयक्तिक चषक अक्षयदादा जाधव यांनी स्पॉन्सर केलाय. चेंडू स्पॉन्सर आमचे धनाजी उंडाळकर. चेंडू स्पॉन्सर महत्वाचे आहेत. पहिल्या ट्रॉफीपेक्षा जास्त खर्च असतो तो चेंडूचा, आणि त्यासाठी चेंडू स्पॉन्सर धनाजी उंडाळकर यांचा आभार व्यक्त करेल. आमचे पाणी स्पॉन्सर महेश शेडगे मुक्काम पोस्ट त्यांचा मी आभार व्यक्त करेल. मुंबई पोलीस आमचे महेशजी शेडगे साहेब त्यांचा आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर मुंबई पोलीस उमेशजी घाडगे साहेब त्यांचा आभार व्यक्त करेल. आमचे सत्कार समारंभ संजयजी चिंचोलकर साहेब अष्टविनायक रांजणवाडी त्यांचा मी आभार व्यक्त करेल. ज्यांच्या माध्यमातून आज दिवसभर नाश्ता संदीपदादा पाटील आमचे अक्षय चव्हाण त्यांचा आभार व्यक्त करेल. त्यांनी पंच स्पॉन्सर केले. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. यानंतर आणखीन एक मॅच आहे. आमचे CBI ऑफिसर योगेश दादा, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊ इच्छितो. योगेश दादा, CBI ऑफिसर अर्थातच योगेश सर आज उपस्थित राहिले तरी त्यांच्या शुभ हस्ते आम्ही या आधीच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच देत आहोत. हलक्या हाताने दिला लेट कट, जिथे आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट अंपायर सेड इट्स अ 4, आणि या चौकारानं टीमची टोटल आणखीन पुढे जाते. तोपर्यंत आपण पाहिलं तर आमचे CBI ऑफिसर योगेश सर यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित केलं जातं. या आधीच्या मॅन ऑफ द मॅच प्लेयरला 15 धावा. वन टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. युट्यूब मैदान आणि समालोचक बॅनर स्वराज्य वारणा मोरणा 32 शिरा त्यांचा आभार व्यक्त करेल. डिपेक्स्टा कव्हर रिजन मध्ये बॅक टू बॅक हे 2 चौकार आलेत आणि या 2 चौकारांना संघाच्या धावसंख्येला आणखीन एक वेगळा आकार भेटलाय, जिथे टीमची टोटल आपण पाहिली तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 19 19 धावा 2 षटकांच्या अखेरीस गडी बाद झालीत. आतापर्यंत आपण पाहिले तर फक्त एक. चला स्पीडअप घ्या टीम, एकत्र येऊ नका. थोडासा स्पीडअप घ्या टीम प्लीज. करू अनाउन्स. चला स्पीडअप घ्या प्लीज टीम. यानंतर एक मॅच होणार आहे. आमचे राहुल दादा पाटील विघ्नहर्ता गॅरेज 32 शिरा त्यांचा मी आभार व्यक्त करेल. प्रथम क्रमांक आमच्या राम यमगर शेठ स्वराज्य 32 शिरा असोसिएशन त्यांचा आभार व्यक्त करेल. द्वितीय क्रमांक बंटी शेठ रुपेश दादा चव्हाण विकास अण्णा पाटील साहेब वीर 11 बेलदारवाडी त्यांचा मी आभार व्यक्त करेल. ओव्हर क्रमांक 3 पहिला चेंडू अगदी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 1 बाउन्स म्हणून आता दंडित केले गोलंदाज गणेश पाटीलला तिसऱ्या षटकामध्ये. वाईट बॅकफुटला पण चांगला आहे. टायमिंग चांगलं आहे. प्रॉपर टायमिंग निघून जाईल सीमा पार. येतील 6 धावा. वॉट अ स्ट्रोक. अगदी वेळेवरती मिस्टर डॉक्टर प्रकाशच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट होता, मोठा धमाका होता त्यांच्या बॅट मधून. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती 26. तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज आमचे भावेश गायकवाड साहेब आणि वसंतदादा पवार साहेब शेठ त्यांचा मी आभार व्यक्त करेल. आणि चौथ्या क्रमांकाचं प्राइज राजेंद्र सपकाळ साहेब, प्रवीण सेनेकर साहेब, दोस्ती 11 उपवळे कदमवाडी
त्यांचा आभार व्यक्त करेल. हे सगळे आमचे स्पॉन्सर होते, सर्व स्पॉन्सर्सचा मनापासून आभार. बॅकफुटला यावेळी देखील आपण पाहिलं तर जागेहून खेळण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉप एजला कॉल दिला कॅचचा, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन कॅच साठी विकेटचं पतन. अजय कांबळेनं पकडलेली कॅच जी महत्वाची राहिली. धक्का क्रमांक 2 या संघाला भेटतोय. बॅटिंग करत असताना श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमला 26 धावा या स्कोर कार्ड वरती सजलेत. 26. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. चला थोडासा अजून स्पीड अप घ्या. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. बॅकफुटला जाऊन पंचा फटका, यावेळी देखील चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, आणखीन एक विकेट. अक्षय मोहिते आला, अक्षय मोहिते माघारी गेला. जास्त वेळही थांबवलं नाहीये, अवघ्या 1 मिनिटही तो मैदानामध्ये थांबू शकला नाहीये. त्याला माघारी पाठवलं गोलंदाज. गोलंदाजी करत असताना गणेश पाटीलनं तिसरं षटक. संघाची धावसंख्या 26. जैसे थे वैसे. हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती अमर जाधव. मिस्टर अमर. चेंडू झाले ओव्हर क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत 3 बाकी आहेत. 3 काफी आहे. अमर एकटा, त्याची बॅटिंग चांगली राहिली आतापर्यंत, परफॉर्मन्स चांगला राहिलाय. बॅकफुटला पंच फटका, अमर आला, पहिला चेंडूवरती स्वागत केलं. आइए बोला, स्वागत है आपका, स्वैग से करेंगे आपका स्वागत. म्हणून म्हणलं 3 चेंडू बाकी आहेत, अमर अकेला काफी आहे. आणि अगदी 4थ्या चेंडूमध्ये त्याने हात खोललेत. ही जी सुरुवात आहे तिथे जिथे जास्त अडचणी ते तिथून एक सुरुवात असते तुमच्या यशाची, तुमच्या मेहनतीची. चांगली वेळ आणावी लागते, ती येत नाही, ती अशी खेळून आणावी लागते. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न, अगदी बॅट स्विंग होते तोपर्यंत विकेट किपरला तुम्ही पाहताय, त्याची धडपड, त्याची मेहनत. एकच धाव. दुसऱ्या धावेचा उलकावणी देपर्यंत अंपायर सांगतात लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली आहे. पंचांचं कौतुक करेल विनोदजी भगत सर, अभयजी पोटले सर, प्रशांतजी देसाई सर, यांचा आम्ही आभार व्यक्त करेल. 1 to go. एक चेंडू आता बाकी आहे. अगदी बॅटच्या समोर लॉंग ऑन रिजन मध्ये मिड विकेटचा खेळाडू अगदी वेगाने येतोय. थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे, फंबल झालाय, मात्र तोपर्यंत फेकीपा अगदी बॅकअप असताना धाव फक्त एकच कंप्लीट केली आहे. टीमची टोटल पुढे जाते जी 34 या आकड्यावरती. 34. 3 षटकांच्या अखेरी 34. चला शेवटची ओव्हर आहे, थोडासा स्पीड अप घ्या. मॅच होणार आहे यानंतर. कॅप्टन या आर्यन 11 शेडगेवाडी टीम आणि चावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी टीम, दोन्ही कॅप्टन या. टॉस करूयात. आजचा सगळा लॉट झाला म्हणजे उद्या टेन्शन नसेल, उद्या फ्रेश माइंड तुम्ही खेळू शकता. घ्या प्लीज टीम. ओव्हर क्रमांक 4 मध्ये साहिल पाटील. पहिला चेंडू अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटीवरती सरळ आला नाहीये. डिस्कल एक रिझन मधून खेळाडू वेगाने येतो. पहिली धाव वेगाने कंप्लीट होते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अगदी 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 5 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी ती 36 वरती जाऊन पोहोचेल. 36. 36 धावा. फाइव टू गो. 5 चेंडू आता बाकी आहेत. लॉफ केला जातोय.
ताकदवर फटका निघून जाईल मिडल ऑफ द बॅट. क्रंचिंग स्वीट साऊंड ह्यूज येतोय 6 धावेंसाठी. षटकार. टायमिंग आहे ती मनगटामध्ये, ताकद आहे, चमक आहे मनगटामध्ये. अप्रतिम बॅटिंग डॉक्टर प्रशांत, माफ करा अमर जाधव. बॅकफुटला यावी देखील बॅटीच्या टॉप एजला एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. डॉक्टर प्रकाश यांच्या माध्यमातून एक चांगली बॅटिंग, एक चांगली खेळी, एक चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. थोडासा संघ अडचणीमध्ये असताना संकट मोचक म्हणून उभे राहिलेत. मी मगाशी उल्लेख केला, जेव्हा पर्याय म्हणून कोणाकडे बघितलं जात नाही तेव्हा उत्तर मध्ये तुमच्याकडे बघितलं जातं आणि फक्त उत्तर म्हणून दिसायचं नसतं तर उठून अग्री खेळायचं असतं आणि याच पद्धतीने खेळ राहिलाय डॉक्टर प्रशांत यांचा. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 40 पार 44 वरती. त्याच्याच विरोधामध्ये हा फटका अगदी सर्कलच्या आतमध्ये का नाही या साहिलचं कौतुक करायचं. ज्या साहिलनं या आधी गोलंदाजी करत असताना 6 चेंडू 6 षटकार जरूर खाल्ले, मात्र तदनंतर त्याचा एक नवीन अध्याय चालू झाला जिथे त्यानं गोलंदाजीमध्ये एक वेगळी लीला पार पाडली आणि समोरील फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकण्यासाठी तोही सज्ज झाला. वेळ वाईट असते पण त्या वेळेमध्ये भेटतो तो अनुभव आणि अनुभव एकदा हाती लागला की त्या अनुभवाच्या चावीनं प्रत्येक यशाचं दार उघडता येतं. ते साहिल पाटीलनं आतापर्यंत उघडलंय. नवीन बॅटिंग मैदानामध्ये विजय यादव मामा, एक अनुभवी खेळाडू. तब्बल चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 टू गो. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. विजय यादव पहिला चेंडू लॉफ केलाय डीप पॉइंटला, कॅचचा कॉल दिलाय, अगे थोडीशी ड्रॉप झाली. दुसरा धावही इथे कंप्लीट होते. 2 धावेंचा प्रयत्न. विजय यादव मामा सध्या शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी जरूर आलेत, मात्र त्याच पहिल्या चेंडूवरती त्यांचा लॉफ्ट फटका. संघाची धाव संख्या 1 टू गो. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 46. येस अंपायर चेक केला जातोय थर्ड अंपायर वेट. येस येस येस. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आहेत. 12वे 13वे 18 खेळाडू त्यांचे उभेत. वॉट अ टेलिकास्ट. चेक केलं जाते अल्ट्रा स्लो मोशन मध्ये. डिसिजन आहे पेंडिंग. षटकार आहे की 2 धावा आहेत, 2 धावा की षटकार. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सगळेच आहेत. एमटीसी खूप चांगलं टेलिकास्टिंग त्यांच्या माध्यमातून कृष्णादादा सध्या आपण पाहतोय की चेक करतोय. इट्स अ सेफ फिल्डिंग. आताच्या धावा आहेत 2. खूप चांगलं टेलिकास्टिंग, खूप छान टेलिकास्टिंग. थर्ड अंपायरचा कॉल, ऑफिशियल अंपायरचा हा कॉल. जेव्हा हा चेंडू हातातून निसटतो किंवा चेंडू हातातून बाहेर येतो तेव्हा ती मुवमेंट आहे का हे चेक केलं त्यांनी. 1 टू गो. शेवटचा एक चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं तर लॉफ करण्याचा प्रयत्न, अगदी बॉटम चेंडू, तदनंतर खोदून काढण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव भेटली नाहीये. विकेट होईल, रन आउट. इनिंगचा होतोय खेळ समाप्त. टीमची टोटल जाऊन पोहोचली अर्थात 40 पार 46 आणि 47 धावेचा आहे आव्हान. 47 रन्स टू विन. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स अर्थातच आर्यन 11 शेडगेवाडी आणि कॅप्टन छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी. यस, आपण जाऊया टॉस कडे. एका बाजूला पाहिलं तर छावा ग्रुप, तर दुसऱ्या बाजूला आर्यन 11 शेडगेवाडी. विजय मोहिते साहेब CBI ऑफिसर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. हेड आणि टेल्स कॉल असेल. यस, छावाचा कॉल असेल. टेल इज अ कॉल आणि इट इज हेड. निर्णय लगेच सांगायचा आहे. निर्णय काय असेल? बॉलिंग, गोलंदाजीचा निर्णय. यस, दोन्ही संघाला देऊयात आपण बेस्ट ऑफ लक आणि लगेच क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या विजय मामा.
चला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघ आपण लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि यस आपण सर्व संघांना सांगण्यात येतं की उद्या देखील ज्या संघाची पहिली मॅच असेल ना ती टायमावर चालू केली जाईल आणि आजचा लॉट आजच संपवला जाईल याची सर्व संघाने दक्षता घ्या. उद्याचा पहिला सामना ज्या संघात 2 संघाचा असेल त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये हजर राहायचं आहे. कारण यस 8 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. आयोजकांच्या नुसार आपण ज्या 2 संघांची उद्या पहिली मॅच असेल त्या संघांनी सकाळी ठीक 8 वाजता ग्राउंडवर रिपोर्टिंग करायची आहे याची दक्षता घ्या. आणि शेवटची मॅच यानंतर रंगणार आहे ती म्हणजे एका बाजूला आर्यन 11 शेडगेवाडी आणि त्याच्या विरोधात छावा 11 बेलदारवाडी उपवळे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस मांगरूळ संघ थर्ड अंपायरने चेक केलं होतं आपला 12वा खेळाडू दोन्ही होते त्यामुळे आपण कोणत्याही निर्णयावर विजू मामा आपण लगेच कृपया सहकार्य करा. अजून देखील आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे तर चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला मांगरूळ संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जो निर्णय असेल आपल्यापर्यंत कळवला जाईल लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण त्यावर डिस्कस केलं जाते. आपण मामा विजय मामा सरस सहकार्य करा. अजून आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. जो निर्णय आहे तो आपल्यापर्यंत कळवला जाईल. कमिटी आहे थर्ड अंपायर आहेत जो काही निर्णय आहे तो कळवला जाईल आपल्यापर्यंत. आपण सहकार्य करा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रमोद जराशी घाई का प्लीज विनंती करतो कारण अजून देखील आपल्याला एक शेवटची मॅच खेळवायची आहे त्यामुळे थोडासा स्पीडअप करा. आणि आज जर पाहिलं तर किरण सर आज काय वाटतं या मागच्या मॅचमध्ये कोण जिंकेल आणि काय निर्णय पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आपण सर्वांना सांगतोय. कोणी जिंकलं क्रिकेट जिंकलं पाहिजे. एका संघाच्या दिशेनं अजिबात नाही. धावती गोडी अजिबात नाही. .47 is a target. अरे इथं 12 संघमालक बसलाय. संघमालक इथे बसलाय स्वतः 12. अंपायर काही थोडासा वेळ आम्ही घेतोय कारण की खेळाडू जो तिथे फिल्डिंग करणारा खेळाडू होता त्याचं मत आहे
उभा राहिला नाहीये. अगदी मोये मोये घडले. प्रणय कांबळ्यांनी कॅच पहा कशा पद्धतीने, कॅच नाही तरी पूर्णपणे फसले गेलेत. कॅच होती कोणाची? अनिकेत पायमलची. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धावा. 51 धावसंख्या या मॅच मध्ये करायचे. यानंतर एक शेवटची मॅच असेल ती आजच्या दिवसातली असेल. अजय कांबळे, अनिकेत पायमल दोघे खेळाडू मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला गोलंदाज प्रणय कांबळे. हाई फटका जाग्यावरून खेळलाय. यालाच बोलतात आरेला कार उत्तर देणं. या आधी जी पहिला चेंडू होती, कॅच उडली होती, त्या कॅच मुळे काय घडणार आहे? नाही, बऱ्याचशा कॅचेस पकडल्यानंतर मॅच बनते, बऱ्याचशा कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर मॅच बिघडते. कॅचेस पकडा, मॅच जिंका. एखादी कॅच जेव्हा सुटते ना, अनिकेत पायमलची ती कॅच होती जिथे गफलत झाली आणि अनिकेत पायमलने जर मॅच घेऊन गेला तर भाऊ कॅच मनाला टोचेल. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू आहे वेगानं. प्रमोद पाटील चेंडू गॅदर करतात. फेकी प्रमोद पाटीलची. बॅकएंडला आहे खेळाडू. बॅकअप असल्यामुळे एकच धाव इथे भेटली आहे. एक सिंगल धाव. ज्या जे कॅचेस आहेत बाबळीच्या काट्यासारख्या टोचतात. कारण की अशा वेळी मॅच कोणत्या सिच्युएशन मध्ये जाते हे पाहायचं आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. एक सिंगल धाव. खेळाडू मिड विकेटचा धावत गेलाय. तोपर्यंत चेंडू गॅदर त्याच्या हातामध्येच. तो हुलकावणी देतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. एका बाजूला अनिकेत पायमल, दुसऱ्या बाजूला अजय. दोघेही आपण पाहिले तर या मॅच मध्ये एक पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न दोघांचाही राहिलाय. प्रणय कांबळेच्या विरोधामध्ये आणखीन एक हेलिकॉप्टर. तोही उडून निघून जातोय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. या मॅच मध्ये आता सुरुवात वेगळी झाली आहे. या मॅचचा शेवट कसा होता हे प्रेक्षकांना बघायचं आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 17. थोडंसं टेन्शन वाढवलंय अनिकेत पायमलनं. विजय मोहिते यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार, तब्बल 551 रुपये. सोडून दिला चेंडू. व्हाईट बॉल. धावा येत आहेत, एक्स्ट्रा येत आहेत. धावा येऊ दे, कुठून येऊ देत. इसमें 13 घाटा. आहा, मेरा कुछ नहीं जाता. आणि हेच अनिकेत पायमल सध्या बोलत असेल. मॅच बनते, मॅच बनवणं गरजेचं आहे. मॅच चांगली रंगू शकते, आग लावू शकते मॅच मध्ये. आपण कशाला आहोत. बॅकफुटला जाग्यावरून शॉर्ट आर्म जॅक. आता त्या कॅचचं काय, जी फसली गेली. दोष द्यायचा कोणाला? या कॅचेस जेव्हा ड्रॉप होतात किंवा कॅचेस पकडल्या जात नाही तिथे नियोजन फसतं. तेव्हा अनिकेत पायमल आता प्रत्येकाच्या त्या जखमेवरती मीठ टाकतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये त्यानं ठोकल्यात तब्बल धावा. अगदी 20च्या पार 24 धावा त्यानं ठोकल्यात. 24 ऑन अ स्कोर कार्ड. 24 धाव संख्या. चर्चा होते मैदानाच्या मध्ये, मात्र ही ती वेळ नाहीये जिथे तुम्ही चर्चा कराल, कारण की यानंतर आणखीन एक मॅच आहे भाऊ. वेळ नाही थांबत कोणासाठी. थोडासा स्पीड अप घ्या. यानंतर आणखीन एक मॅच आहे. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2 मध्ये जाऊया, जिथे गोलंदाजीसाठी दाखल झालाय प्रकाश दस. मागील मॅच मध्ये हा पहिला गोलंदाज आहे ज्याने मॅन ऑफ द मॅच ऍज अ गोलंदाज मिळवली आहे. पहिला खेळाडू आहे. बॅकफुटला जाऊन बॅटीच्या टॉप एजला कॅचचा कॉल दिलाय. डीप स्क्वेअर रिजन मधून कॅचचा प्रयत्न थोडीशी अवघड होती, पुढे होती. या कॅच साठी प्रयत्न चांगला राहिला खेळाडूचा. 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जात आहेत. अजय सध्या स्ट्रायकिंगला. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. अजय एका बाजूला. यावेळी देखील उचललाय. मंदूर गावचा हिरा पुन्हा चमकलाय अजय. व्हॉट अ बॅटिंग. दे दनादन, धूम धडाका. असाच खेळ या दोघांचा राहिलाय.
या मॅच मध्ये जी थिणगी लागली पहिल्या चेंडूवरती त्याच थिणगीनं या मॅच मध्ये थोडीशी आग लावली आहे. चांगला कमबॅक, याला कमबॅक बोलतात जिथे गोलंदाजाचा राहिला फसवलं गेलं. पहले तेरी बारी थी अब मेरी बारी, इस मैच में बारी बारी सबकी बारी आएगी. प्रकाश दास 40+ चे खेळाडू नवीन बॅटर मैदानामध्ये जरूर दाखल झाले. अक्षय न्यू बॅटर, अक्षय पवार. टीमची टोटल 32 धाव संख्या. दोन्ही फलंदाज एकाच गावातून बिलॉंग करतात. बऱ्याचदा एकाच गावातून खेळत असताना पार्टनरशिप कशी करायची प्रत्येकाला प्रत्येकाची दुखतीनं चांगली माहिती आहे. कोण सिंगल डबल साठी आहे, कोण मोठ्या फटक्यांसाठी आहे, कुठे ताकद लावायची, कुठे शांतता. शक्तीपेक्षा युक्ती बरी की युक्तीनंच ही खेळला जातोय की ताकदीचा उपयोग केला जातोय. समोर गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय ज्यानं एक विकेट मिळवली आहे प्रकाश धस. यावेळी पहिला चेंडू लॉफ केलाय. लॉन्ग ऑनला कॅचचा कॉल, पकडले कॅच. अप्रतिम. प्रकाश धस आया, खुशी आलेखे आया. प्रकाशाला या मॅच वरती उजेड टाकलाय. या प्रकाशनं या मॅच मध्ये आशेचा किरण ठरलाय. एखाद्या खोलीमध्ये अंधार असतो तेव्हा एखादा आशेचा किरण सगळा अंधार दूर करतो आणि ही कॅच MTC लाईव्ह वरती दाखवली जाते. व्हॉट अ कॅच. अगदी ही कॅच पकडल्यानंतर साइड अँगलनं त्या प्रकाशला जाऊन अगदी मी म्हणेल की मिठी मारली त्या खेळाडूनं. आणि व्हिडिओ सध्या प्रकाश जेव्हा बॅटिंग करत असताना अक्षय जेव्हा मैदानामध्ये दाखल झाला तेव्हाच त्याचा पाय घसरला. म्हणजे ती सुरुवात तिथूनच लागली आणि तसाच मागे आला. शंकर लोहार मैदानामध्ये दाखल होतोय. एका बाजूला प्रकाश, दुसऱ्या बाजूला शंकर. दोघांचा खेळ माहिती आहे. एकाच गावातून बिलॉंग करणारे खेळाडू. ओ पुढचं दार राहिलं उघडं. मागच्या दारानं झाली चोरी. ही चोरी नव्हती, हा दरोडा होता. कारण की 3 खेळाडूंना लगातार माघारी पाठवलंय. 3 खेळाडू बाद, 3 खेळाडूंना उचलला, 3 खेळाडूंची उचल बांगडी, 3 खेळाडू स्वाहा मागे पाठवलेत. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. काय गोलंदाजी राहिली. या आधी प्रियांक पायमलची हॅट्रिक हुकली आणि तदनंतर या प्रकाशनं मॅच वरती उजेड टाकला. व्हॉट अ मॅच. काय गोलंदाजी राहिली. तर खेळ बदलला. नजर बदलो नजारा बदल जाएगा. कष्टी बदलने की जरूरत नहीं है. किनारा बदलो समंदर बदल जाएगा. आणि त्या पद्धतीने गोलंदाजी राहिले. बॉलर बदलो खेळ बदल जाएगा. बॉलर बदलला. जो हुकमी एक्का असतो तो हुकमी एक्का वेळेवरती बाहेर काढावा लागतो, नाही त्याचा उपयोग होत नाही. एखाद्या खाणीतून हिरा काढावा, एक्क्यातून तुरुपचा एक्का काढावा, तसा गोलंदाजी मधून या गर्दीतून या प्रकाशला बाहेर काढला. आणि या मागचा मास्टरमाइंड कोण आहे? विजय यादव मामा. यष्टांच्या मागे जो मास्टरमाइंड उभा आहे, खेळ तिथून बदलतो. शंकर पाटील दाखल झाले. ओहो अगदी व्हाईट बॉलचा इशारा. टीमची टोटल थोडीशी पुढे जाईल, 33 वरती जाऊन पोहोचेल. इक्वेशन पाहिलं 13 चेंडू 18 धावा 18 धावा 13 चेंडू. इक्वेशन आहे या मॅचचं. तुला घर तुटल्याशिवाय बनत नाही, माणूस तुटल्याशिवाय घडत नाही. तुटणं जरुरी आहे. भले तुम्ही क्रिकेटमध्ये किंवा बाहेर, क्रिकेटच्या बाहेर. एक्स्ट्रा धावा, व्हाईट बॉलची इशारा. तब्बल 2 एक्स्ट्रा धावा आलेत. लगातार 2 वाइट. ये डाला है या जानबूझ के गिरा है? बॅकफुटला पण थोडासा रायझिंग चेंडू पडल्यानंतर उसळी घेतो. आम बॉलचा उपयोग केलाय. यशस्वी गोलंदाजी प्रकाशची या ओव्हर मध्ये राहिल्याने प्रकाशनं या मॅच मध्ये ट्विस्ट आणलाय. अप्रतिम गोलंदाजी. हॅट्रिक विकेट घेणारा मान्सून ब्लास्टचा एक असा हिरा जो चमकला या मॅच मध्ये. 40+ अनुभव. तो अनुभव आहे ना 40+ तो खूप महत्वाचा आहे. किती पावसाळे पाहिलेत काही हरकत नाही, काही गरजेचं नाही तुम्ही किती पावसाळे पाहता, तुम्ही पावसात किती भिजता तो महत्वाचा अनुभव असतो.
चला थोडासा टीम मीटिंग थांबवा प्लीज. लगेच गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपण मैदानामध्ये. समीकरण तुम्हाला सांगतो 12 चेंडू 17 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 12-17. व्हॉट अ मॅच. मजा आली गुरु या मॅचला. मॅच बनवावी लागते. ही जी मॅच बनत चालली कारण की अजूनही टायगर जिंदा आहे. अनिकेत पायमल अजूनही आहे. अनिकेत पायमल या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये ही मॅच संपू शकतो. त्याला थांबवलं मॅच खेचून जाऊ शकतो. तो एक के वो अकेला काफी. जेव्हा सगळी टीम बोलते मैं अकेला हूं मैं नहीं कर पाऊंगा, अनिकेत पायमल बोलतो मैं अकेला काफी हूं मैं कर पाऊंगा. या पद्धतीचा तो खेळाडू आहे. राहुल गोलंदाजीसाठी एक युवा टॅलेंट, यंग टॅलेंट, फिरकीचा आणखीन एक जादूगर ज्याच्या बोटांमध्ये जादू आहे. आता या बोटांच्या जादूमध्ये अनिकेत पायमलला खेळवलं जातंय का हे बघायचंय. पहिला चेंडू चांगली गोलंदाजी. अपील उचलली आहे. पंचांची कुठली हालचाल नाहीये. अनिकेत पायमलची बॉडी लँग्वेज बरंच काय बोलते. बोलतात ना किताबें ज्यादा बोलती है, किताबों से चेहरे ज्यादा बोलते. त्या पद्धतीने अनिकेत पायमलचा चेहरा, अनिकेत पायमलची बॉडी लँग्वेज बरंच काय बोलत होती. मॅच बनत चालले भाऊ. मॅच पूर्णपणे बनत चालले. द एंड इज बिगिनिंग. अंत असती प्रारंभ. तो खेळ आहे हा. ती मजा आहे या खेळची. बॅकफुटला जाग्यावरून स्टँड डॅन डिलिव्हर. काटे नक्की फिरतात. घड्याळाचे नजर ठेव घड्याळावरती. ज्या घड्याळामध्ये 1 वाजतात त्याच घड्याळामध्ये 12 ही वाजतात. या मॅच मध्ये वाजवतोय 3-13 पूर्णपणे अनिकेत पायमल. टीमची टोटल साइड अँगल ना अनिकेत पायमलची बॉडी लँग्वेज, काय ती बॅटिंग, काय ते आर्म्स, काय ती मनगट, काय ती मनगटातली ताकद, काय तो बॅट स्विंग एकदम ओके. व्हॉट अ बॅटिंग यार. आता येणारे 10 चेंडू 11 धावेची गरज. खेळ बदलतो, वेळ बदलते, तोच खेळ बदललाय. एक चांगला चेंडू या मॅचचं सिच्युएशन बदलू शकतो. बॅकफुटला कॅचचा कॉल दिलाय. लॉंग ऑनला पुढे उभा निघून जातोय 6 धावेसाठी अनिकेत पायमल. पहिल्या चेंडूवरती या अनिकेत पायमलची कॅच पकडता आली नाहीये आणि तोच अनिकेत पायमल मॅच बनवतोय. ती कॅच तुम्हाला झोपून देणार नाही, बसून देणार नाही, जेवून देणार नाही, चालून देणार नाही. तुम्हाला ती कॅच मनाला टोचेल. लाल्याला विचारा ब्रेकअप परवडेल पण या कॅचेस परवडत नाही भाऊ. या कॅचेस महत्वाच्या असतात कारण की एखादी मॅच सुटून गेली चालता बोलता झोपता तुम्हाला हे कॅचेस टोचतात मनाला. अनिकेत पायमल तेच करतोय. चुक्या झाल्या. बॅकफुटला ही आणखीन एक संधी. रिवर्स कॅच अवघड मानली जाते. 2 धावेचा प्रयत्न तोही केलाय. 3 धावा हवेत विजयासाठी. चेंडू बाकी आहेत तब्बल 7 चेंडू 3. काय मॅच झाली. ही पहिली कॅच तुम्हाला दाखवली जाते जिथे अनिकेत पायमलनं जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी पूर्णपणे फसले गेले. अनिकेत पायमल 2 धावा. म्हणजे अनिकेत पायमल असा खेळाडू ठरला. बॉलर, फील्डर, विकेट कीपर, गेंदबाज, फौज तो तेरी सारी है. अनिकेत पायमल मेरा अकेला काफी है, सब पे भारी है. अशा पद्धतीने अनिकेत पायमलनं खेळ केलाय. विजयाची 1 धाव फक्त त्याला हवी आहे. कशाला आम्ही डझन मध्ये घेतो. अर्धा डझन धावा त्यानं घेतल्या. मॅच विनिंग केली आणि या मॅचचा हिरो अनिकेत पायमल ठरला. एक कॅच जर भारताला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकते तर एक कॅच मॅच हरवू शकतो. हे आज सिद्ध झालं कारण की सूर्यकुमार यादवच्या एका कॅचनं भारताकडे वर्ल्ड कप आला आणि या एका कॅच ड्रॉपमुळे या संघाचा विजय हिरकावून घेतला. या कॅचचं महत्व. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन अनदर दॅन ज्यानं या मॅच मध्ये खेळ अफलातून केला. समोरच्या संघाला आसमान दाखवलं. तो अनिकेत पायमल या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वेलकम अनिकेत पायमल. मॅचचा हिरो. अर्थातच अनया ट्रान्सपोर्ट अर्जुन दादा मोहिते यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी असलेली टी शर्ट त्याला दिली जाईल. चला मॅचला लगेच स्पीडअप घ्या. मॅच होईल आणि मॅच लगेच खेळूयात.
चला स्पीड अप घ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये